हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. आज नाही का भरपूर म्हणजे असं कामं वगैरे आवरलेत, तुम्हाला तेच दाखवत होते. आज खूप छान असं म्हणजे कामं वगैरे आवरलेत लवकर. आणि इथे मी तुम्हाला सफरचंद दाखवत आहे. मार्केटमधून आणले आणि आणून नाही का तसेच ठेवले 2-3 दिवस झालं. हे बघा खराब झालेले आहेत. घेताना थोडंसंच होतं, त्या भैयाला म्हणलं चेंज करून दे, तर त्याने नाही म्हणला की चांगले आहेत ते, काय हे नाही आहेत म्हणजे खराब नाही होणार ते. आणि बघा कसे खराब झालेले आहेत. आता त्याला आपण हे रिटर्न पण करू शकत नाही. आणि मार्केटमध्ये अशी फसवाफसवीच करतात बघा. लहान मुलं असली की मग ते नाही का आपल्या हाताने निवडता येत नाही, पटकन मुलांना धरून उभं राहावं लागतं. मग ते लोक निवडून देतात आणि हे असं फसवतात. त्याच्यामुळे नाही का स्वतःला निवडून घेतलेलं कधी बेटर असतं, बेस्ट असतं. म्हणजे आपल्याला वाटेल ते आपण घेतो निवडून. आता इथे कट करते बघा, अर्ध्याच्या वर एकदम खराब निघालेलं आहे आणि किती छान निघालेलं आहे बघा. अर्ध इथे पण बघू शकतात थोडासा खराबच निघालेला आहे पावभाग. म्हणजे एकूण एक अख्खं सफरचंद खराब निघालेलं आहे. आता तो स्वामी मागतोय मला चिरून दे स्वामी म्हणून, ॲपल चिरून दे म्हणतो तो. तर त्याला ॲपल चिरून देत होते आणि इथं चिवू नाही का ॲपल चिरूस तर का हे करूस तर का नाही का चिवने तिथे काय एक कांड केलेलं आहे. ते म्हणजे नाही का नाचणीचं पीठ होतं, टोपल्यात नाही का चाळून ठेवलेलं होतं, तर ते तिने सांडवून दिलेलं आहे. तिला मी तेच ओरडत होते की नको सांडवू नको सांडवू म्हणून. आणि तिला बाहेर काढलं. मग ती लागली रडायला, गोंधळ करायला. त्याच्यामुळे नाही का मग स्वामीला पण बाहेर काढलं आणि ॲपल दिलं. दोघांना पण ते बाहेर काढलं. म्हणजे किचनला आत येण्यास फळी लावलेली आहे ना, त्याच्यामुळे किचनला आत येण्यास त्यांना परवानगी नाही आहे. त्याच्यामुळे दोघांना पण बाहेर काढलं. आणि मी आता स्वामीलाच बोलत होते की स्वामी ॲपल खातो का, तर तो म्हणला हो दे ॲपल मी खातो, छान आहे ॲपल म्हणून सांगत होता तो मला. मी त्याला थोडासा तुकडा दिला होता ना आधी, त्याच्यामुळे तो म्हणतो छान आहे, गोड आहे. आणि इथं नाही का दुपारच्या जेवणाची तयारी चाललेली आहे. साधी सिंपल डाळ, तूर डाळ संपलेली आहे. त्याच्यामुळे काय केलं की हरभऱ्याची डाळ होती माझ्याकडे, एक्स्ट्रा भरपूर आहे हरभऱ्याची डाळ, तर हरभऱ्याची डाळच थोडीशी लावली होती कुकरला. आणि ती व्यवस्थित शिजली नव्हती म्हणून त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि चांगलं त्याला असं बारीक फिरून घेतलेलं आहे. बारीक एकदम पिठासारखं झालेलं आहे ते, एकदम लोण्यासारखं झालेलं आहे. आणि त्याचीच आता वरण बनवणार आहे सपक. आणि बघा खूप छान दिसत आहे बघा, एकदम मऊ झालेला आहे. म्हणजे असं वाटत नाही की आपण तुरीच्या डाळीचं वरण खात नाही. तुरीच्या डाळीचं वरण खाल्ल्यासारखंच लागतं ते आम्हाला. आणि आम्ही डाळ भात आणि ते नाही का बॉबी तळल्या होत्या, तर डाळ भात बॉबी आणि रात्रीची एक चपाती होती आणि थोडीशी टमाट्याची चटणी होती, कांदा टमाट्याची. तर तेच गरम केलेलं आहे आणि तेच आता खाणार आहे. सकाळी नाश्ता केला होता चहा ब्रेडचा, तर त्याच्यावर होतं आता हे बॉबी तळलेले आहे. तुम्हाला दाखवत आहे की काय काय आहे आजच्या दुपारच्या जेवणामध्ये. तर बॉबी आहे, डाळ भात वरण आहे, रात्रीची चपाती आहे एक गरम केलेली आहे, त्याला पण छान असं तव्यावर कुरकुरीत केलेली आहे. आणि संध्याकाळची टमाट्याची चटणी होती. इथे बघू शकतात एक जास्वंदाचं फूल आलं होतं झाडाला, लाल एकदम छान होतं, ते ठेवलेलं आहे कुंचनवर. आणि दिवाबत्ती वगैरे सर्व झालेली आहे माझी, देवपूजा वगैरे सर्व. म्हणजे देवपूजा काय आज पूर्ण स्नान घातलेलं नाही आहे देवाला, फक्त दिवाबत्ती वगैरे केलेलं आहे, पूर्ण स्नान घातलं नाही. कालच अख्खं देवारा उजळवून घेतला होता, त्याच्यामुळे मी आज घेतलं नाही. आणि आज वेळ पण नव्हता, म्हणजे तेवढं म्हणजे दुसरी कामं होती मला, थोडीशी आवरावर करायची होती घरातली, डाळ वगैरे नाही का थोडंसं वाळू घालायचं होतं. आणि ती बघा माझ्या हातातून म्हणजे मोबाईल स्वामीने घेतला आणि स्वामी शूट करतोय स्वतः. बघू शकतात तुम्ही कसं त्याचं स्वतःचं तोंड बघतोय तो त्याच्यामध्ये. फ्रंट कॅमेरा ओपन होता ना, त्याच्यामुळे तो स्वतःच बघतोय कसा करतोय बघा तो, बघून तोंड वगैरे बघू शकतो. छोटा ब्लॉगर तयार होतोय. आणि इथे नाही का मी थोडंसं फ्रंट कॅमेराला नाही त्याने काहीतरी लावलं होतं, मग ते पुसून घेत आहे. आणि ती साधी सिंपल नाही का ह्याची भाजी बनवणार आहे. आपलं मोड आलेली मटकी, मला मोड आलेली मटकी प्रचंड आवडते. कितीही वेळा खायला दिली त्याची भाजी तरी मला असं की खूप खाईन मी, कितीही वेळा म्हणलं तरी तुम्ही दिलं तरी खाईन. पण साधी सिंपलच पाहिजे बरं का, तिच्यामध्ये जास्त मसाला वगैरे मला नाही आवडत. बघा जिरे मोहऱ्याची फोडणी दिली, कढीपत्ता जिरा मोहरा आणि एक कांदा छोटासा चिरलेला आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर आणि आपलं एखादं थोडासा गरम मसाला टाकून त्याची फोडणी दिली ना मोड आलेल्या मटकीची, इतकं भारी लागतं ना सांगते तुम्हाला, छान लागतं खूप.
मला ते आवडतं बरं का. किती वेळा दिलं तरी मोड आलेली मटकी खायला मी खाईन, कंटाळा येणार नाही. आणि तेच बनवत आहे आता इथे मी साधं सिंपल. आणि चपात्या बनवणार आहे. बाजूच्या शेगडीवर नाही का तवा ठेवलेला आहे आणि चपातीचं पीठ वगैरे मळून झालेलं होतं. तर तसं म्हणायला गेलं तर संध्याकाळचा स्वयंपाक नाही का लवकरच होतो माझा उरकतो, कारण की मुलांना भरवायचं असतं, त्याच्यामुळं लवकरच उरकते. कोणाकोणाला मोड आलेली मटकी आवडते प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा बरं, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, चांगले चांगले कमेंट लिहत जा. त्याच्यामुळे काय होतं की व्हिडिओ नाही का दुसरे वेगवेगळे बनवण्यास म्हणजे खूप मदत होते. तुम्ही जर म्हणजे म्हणतात ना इन्स्पायर केलं की पुढच्या माणसाला खूप हुरूप येतो व्हिडिओ कोणतंही काम करण्यासाठी. तसं नाही का तुम्ही छान कमेंट केले की मला पण हुरूप येईल व्हिडिओ बनवण्यास चांगले चांगले. आणि सगळं आमच्या इकडं म्हणजे माझा कॅमेरा वगैरे धरायला कोण नसल्यामुळे नाही का माझी व्हिडिओ एवढे क्वालिटी चांगली नसते, मला मान्य आहे. पण आहेत बऱ्यापैकी नाही का, जसं पाहिजे तसे आहेत. पण एकदम असे म्हणतात ना ते फिल्म टाईम तसे नाही आहेत, ते मी मान्य करते. पण आहेत म्हणजे जसं मला म्हणजे जमतं तसं मी करते. आणि शिवाय 2 लहान मुलं आहेत त्याच्यामुळे नाही का मोबाईल 24 तास म्हणजे थोडाफार तरी त्यांच्या हातात असतो. 24 तासातले 1-2-4 तास तरी त्यांच्याकडे असतो. आणि 2-4 तासामध्ये मी शूट करते, जेवढं भेटेल तेवढं मला. त्याच्यामुळं मग जे आहे ते शूट होतं ते मी तुम्हाला दाखवते, शेअर करते. आणि इथं बघू शकतात मोड आलेल्या मटकीची भाजी झालेली आहे बोलता बोलता. मी नाही का योगा क्लास लाईव्ह घेत आहे. तर तुम्ही प्लीज लाईव्ह योगाला जॉईन होत जा. म्हणजे कसं मी पण योगा टीचर नाही आहे, पण कसं माहिती आहे का एकमेकाच्या मदतीने आपण एकमेकाच्या साह्याने नाही का योगा करू शकतो. म्हणजे म्हणतात ना एकमेकीचं बघून ईर्ष्या येते. ईर्षेने आपण एकमेकीचं बघून नाही का योगा करू, म्हणून मी योगा क्लास म्हणजे योगा चालू केलेला आहे लाईव्हला. म्हणजे जॉईंट होतील जेणेकरून माझ्या मैत्रिणी, सखी मैत्रिणी कोणी असतील त्यांनी नाही का माझ्यासोबत जॉईंट व्हावं आणि त्यांनी पण योगा करावं, म्हणून मी योगा क्लास घेते लाईव्ह. आणि आपला योगा क्लास रोज 5 वाजता असणार आहे लाईव्ह सकाळी मॉर्निंगला. त्याच्यामुळे जॉईंट होण्याचा प्रयत्न करा, भरपूर जास्तीत जास्त प्रमाणात जॉईंट व्हा योगा क्लासला. कसं म्हणजे एकमेकाचं बघून कंटाळा येत नाही आणि माणूस नाही का एकमेकाचं बघूनच शिकतं काही. मी पण एवढी काही परफेक्ट नाही आहे, पण करण्याचा प्रयत्न करते. आणि भरपूर महिलांचे असे म्हणजे हेल्थ संबंधी इश्यू आहेत, तर त्यांनी योगा नियमित करावा मला असं वाटतं. मी आता इथून कंटिन्यू पुढे नियमित योगा करणार आहे. आणि माझी मुलं थोडी मोठी झाली की मग त्यांना पण योगा करायला लावणार आहेत, कारण की योगा शरीरासाठी खूप बेस्ट आहे, रेमेडी आहे. माझे बॅक पेन होतं ना त्याच्यामुळे मग मी योगा करते, तर मला खूप म्हणजे हेल्प होतं की नाही का बॅक पेनचा इश्यू दूर होत आहे थोडा हळूहळू. आजची रेसिपी वगैरे कशी वाटली ते प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, छान कमेंट लिहा. सर्वांना श्री स्वामी